महाराष्ट्र दिनानिमित्त गिरीश महाजन नाशिकमध्ये अनेक मुद्द्यांवर ठाम भूमिका। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, महाजनांची माहिती। हर घर जल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जलजीवन मिशन महत्त्वाकांक्षी योजना। गिरीश महाजन यांचं वक्तव्य। नाशिक मेट्रो आणि कुंभकामांनाही गती। नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवर कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला। पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले। यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत पालकमंत्री तिढ्यापासून ते पाणी टंचाई, कुंभमेळा तयारी, मेट्रो प्रकल्प आणि सुरक्षेबाबत थेट भूमिका मांडली। शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मी आजच बैठक घेतो आणि तातडीचे निर्देश देतो असं आश्वासनही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलं। सर्वप्रथम आज 1 मे महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र दिनाची आणि तसंच आज कामगार दिन। कामगार दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। जिल्ह्यामध्ये एकूणच पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। पाणी उपलब्ध असलं तरी शहरामध्ये पाणी विस्कळीत झालेलं आहे। ग्रामीण भागात देखील शेतीला पाणी नाही आहे। एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीच्या नियोजनाच्या आदेश नाही, नाशिक जिल्ह्यात नाही तर राज्यामध्ये परवाच कॅबिनेट मीटिंगमध्ये त्या संदर्भामध्ये सगळा आढावा घेण्यात आला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये, गेल्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी पाणी साठा बरा आहे। म्हणजे गेल्या 2 वर्षापेक्षा कमी नाही आहे, बरा आहे। नाशिक शहरामध्ये सुद्धा सध्या धरणांची परिस्थिती जेमतेम आहे, पण मला नाही वाटत एवढी काही टंचाई येईल। काही अंतर्गत डिस्ट्रीब्युशनमध्ये काही डिस्टर्ब झाला असेल तर त्यामुळे कुठे कमी जास्त झाला असेल, पण मला वाटतं आम्ही अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणी जूनपर्यंत आपण त्या ठिकाणी पुरवू। जलजीवन मिशन प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की हर घर जल, प्रत्येक घरी पाणी, प्रत्येक घरी नळ, ही योजना याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये राज्यामध्ये खर्च केले जात आहेत। अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत, काही ठिकाणी पाईपलाईन झालेल्या आहेत, काही ठिकाणी सोर्स झालेले आहेत तयार, काही ठिकाणी पाण्याच्या टाके झालेले आहेत। कमी अधिक प्रमाणामध्ये कामं सगळीकडे चालू आहेत, पण अजून पूर्णत्वाकडे नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। मला वाटतं त्याला गती देण्याची आवश्यकता आहे। काही ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आहेत, पाईपलाईन टाकण्यासंदर्भात भूसंपादनाच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत नाही असं नाही, पण मला वाटतं की प्रधानमंत्र्यांची ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, ती पूर्ण करण्याचं मानस आमचं राज्य शासनाचं निश्चित आहे। त्या संदर्भात मला असं वाटतं की वारंवार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत, ठेकेदारांना ताकीद दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जाते। मला वाटतं लवकर ज्या योजना कार्यान्वित होतील। कागदावर या योजना पूर्ण झाल्याचं दाखवलं जात आहे, तुमची असेल किंवा वरिष्ठांची असेल फसवणूक होती। मला वाटतं अशी जर कुठे पर्टिक्युलर कुठे केस असेल किंवा तक्रार असेल की कागदपत्री फक्त दाखवली आहे आणि बिल काढलेलं आहे, निश्चित त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल। तेवढं तर उद्या आमच्याकडून 26 जानेवारी 1 मे आता आमची गोष्ट झालेलीच आहे आधी, ठीक आहे, त्याला स्टे आलेला आहे। पण मला असं वाटतं जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे ते अधिकार आहेत। त्यामुळे मला आणि रायगडला तटकरे ताई आहेत त्यांना आणि मला ते अधिकार दिलेले आहेत। जोपर्यंत मुख्यमंत्री सांगतील तोपर्यंत आम्ही ध्वजारोहण करू, नाही सांगितलं दुसऱ्या दिवशी दुसरं कोणी करेल, आम्हाला काही त्यात राहणारच नाही आहे। या संदर्भामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत आम्ही। कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये कामांना आता सुरुवात झालेली आहे। आताच परवा 2200 कोटी रुपयाचे टेंडर त्या ठिकाणी मला वाटतं 2-3 दिवसामध्ये फायनल होतील, कामांना सुरुवात होईल। घाट आहे आमचा, त्या ठिकाणी सुरुवात करायची, त्याचे टेंडर निघालेले आहेत। मला वाटतं सगळ्याचं काम प्रोसेसमध्ये आहे, अजून आपल्याकडे पर्याप्त वेळ आहे, 1.5-2 वर्ष आहेत। मला वाटतं सगळी कामं आम्ही वेळेमध्ये पूर्ण करू। कुठेही अपूर्ण राहिलेलं काम आहे, कुठे अडचण होते, कुठे काही कोणाच्या तक्रारी असं होणार नाही। तर ते साधुग्रामचं काम असेल, कुठे रस्त्यांची कामं असतील, कुठे घाट आहेत आपले त्याची कामं असतील, ही सगळी कामं, रिंग रोडच्या कामाला सुद्धा आता गती देण्यात आलेली आहे, त्याचे टेंडर लवकरच निघत आहे। मला असं वाटतं की सगळ्याच कामांना तर आम्ही गती दिलेली आहे। वेळेमध्ये आपण ते निश्चित कुंभमेळ्याच्या पूर्वी पूर्ण करू। तर निश्चित आज बैठक आहे या संदर्भामध्ये, म्हणजे कुंभमेळ्याच्या संदर्भात बैठक आहे, त्यात मी अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलवलेलं आहे। त्या संदर्भात मी माहिती घेतो की असं पाणी असताना लोकांच्या घरापर्यंत पाणी का जात नाही, नळाला पाणी का जात नाही, मला वाटतं की तांत्रिक अडचणी असतील काय, पण या संदर्भात निश्चित मी आज माहिती घेतो आणि सगळ्या दुरुस्त करण्याच्या सूचना देतो। नाशिकमध्ये हिंसाचाराची घटना घडली, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता, गुन्हे दाखल झालेले आहेत, तपास केला जातोय, काही सारे गुन्हेगार देखील त्यामध्ये आहेत। निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की कुठेही गुन्हेगारी, गुंडगिरी या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही।
मला वाटतं नाशिकच नाही तर राज्यभरासाठी या सूचना आहेत. मला वाटतं अशा पद्धतीने जर कोणी गुंडगिरी करत असेल, दादागिरी करत असेल, निश्चित त्याचा बंदोबस्त तात्काळ केला जाईल. त्याच्यामध्ये कुठलीही हयगय केली जाणार नाही. CP असतील, IG असतील, सगळे पोलीस अधिकारी असतील, सर्वांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपल्या जर नजरेमध्ये असे लोक असतील की जे अशा पद्धतीने जमीन बळकावण्याची कामं करतात, दादागिऱ्या करतात, खंडणी मागतात, निश्चित आम्हाला कळवा.